संतोष, अरे तू घर सोडून जा असं मी म्हणालो होतो, कारण एक बाप म्हणून माझी अशी इच्छा होती की तुला जबाबदारीची जाणीव व्हावी. अरे तुम्ही जर आम्हा दोघांना विश्वासात घेऊन ही बातमी सांगितली असती, आम्ही काही विरोध केला नसता, आनंदच झाला असता. मुलांच्या प्रगतीच्या आड आई वडील कधीच येत नसतात रे. अरे स्वतःहून सांगितलं असतंच तर गोडधोड ठेवलं असतं देवासमोर आणि हा क्षण साजरा केला असता. पण आज ज्या पद्धतीने ही बातमी कानावर आली, इतकी चांगली बातमी ऐकून सुद्धा डोळ्यात पाणी आलं. काळजी करू नको, आम्ही दोघंही तुम्हाला अडवणार नाही आहोत. उलट आमच्या सदिच्छाच आहेत. बघितलंस वीणा, आईने किती पटकन समजून घेतलं. तू उगाच टेन्शन घेत होतीस. संतोष, एक गोष्ट लक्षात ठेव, या तुझ्या निर्णयाचा स्वीकार आम्ही फक्त वीणाकडे बघून केलेला आहे. चला तर मग निघूया. चल. चला. कुठे? अरे कुठे म्हणजे तुझ्या नव्या घरी. आम्ही सगळेच येतोय. तुम्ही तुम्ही सुद्धा? अरे संतोष, इतका घाबरू नकोस. तुझ्या घरी राहायला नाही येत होत रे आम्ही, फक्त गुढी उभारण्याकरता येतोय तुझ्या नवीन घरात. चालेल ना तुला?